नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. माधवी खूप रडत असते आणि ती मुक्ताला म्हणत असते की मुक्ता मला माफ कर. खरं तर तू या लग्नासाठी नको नको म्हणत होती, परंतु आम्हीच तुझ्यावर जबरदस्ती केली. तुला लग्न करायचं नव्हतं, परंतु आम्ही तुझ्या मागे लागून तुझं लग्न लावून दिलं. आमची खूप मोठी चूक झाली आहे. आत्तापर्यंत तुला फक्त विश्वासघात मिळालाय आणि हे लग्न झाल्यानंतर सुद्धा तुझ्या पदरी फक्त विश्वासघातच पडलाय. तुझ्या ह्या सिच्युएशनला कुठेतरी आम्ही दोघंही जबाबदार आहोत. आम्हाला माफ करशील का गं? तेव्हा मुक्ता म्हणत असते की अगं आई, कोणी सांगितलं माझा विश्वासघात झालाय आणि कोणी सांगितलं माझं वाईट झालंय? आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्या घरामध्ये मी सून म्हणून गेलीच नव्हते, तर मी फक्त आई म्हणून गेले होते आणि ती फक्त सईची आई म्हणून. जेव्हापासून सई माझ्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून माझा दिवस कसा निघून जातो ना माझं मलाही कळत नाही. तिचा अभ्यास घेणं, ती रडल्यावर मीही रडणं, ती हसल्यावर मीही हसणं, असाच काहीतरी माझा दिवस असतो. जेव्हा ती मला मुक्ताई म्हणते ना, तेव्हा ती जगातली सगळ्यात बेस्ट फिलिंग असते. आणि या व्यतिरिक्त मला आयुष्यात दुसरं कुठलंही सुख नको आहे. माझी सई माऊ जोपर्यंत माझ्यासोबत आहे ना, तोपर्यंत मला कधीही दुःख भेटू शकत नाही आणि तोपर्यंत मी कधीही दुःखी राहू शकत नाही. तू अजिबात माझी काळजी करू नकोस. तर आता मुक्ता तिथून निघून जाते. तर माधवी मनामध्ये विचार करत असते, मला तर सागरराव म्हटले होते की ते सगळं काही ठीक करतील, परंतु कधी करतील ते सगळं काही ठीक? माझ्या मुक्ताच्या आयुष्यात आनंद कधी येणार? इकडे सावनी आणि हर्षवर्धन बोलत असतात. त्यावेळी कार्तिक सावनीला म्हणत असतो की खरं सांगू का, तुम्ही पास्टपेक्षा आत्ता जास्त सुंदर दिसताय. तेव्हा सावनी कार्तिकला म्हणते की हो का कार्तिक, म्हणजे तुझी आधीपासूनची सवय काही गेली नाही आहे. जिथे हिरवळ दिसेल तिथे तुला फ्लर्ट करायची सवयच आहे आणि बायकांकडे बघण्याची तुमची हाव काही सुटत नाही. म्हणजे ती हाव दुबईच्या वाळवंटामध्ये सुटलेली नाही आहे, हेही मला माहिती आहे. आणि दुबईच्या वाळवंटात जाऊन तुम्ही काय झेंडे काढले ना, मला हे देखील माहिती आहे. कशाप्रकारे तुम्ही त्या मुलीला फसवलं, तिच्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि मग तुम्हाला जे हवं होतं ते भेटल्यानंतर हात वर केले. इंडियाला परत आलात आणि इंडियामध्ये येऊन प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून पुन्हा एकदा सिंपती मिळवली. खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही. आणि हर्षला ती म्हणत असते की बघा, आणि ह्या व्यक्तीसाठी ती मुक्ता 15 लाखांचे दागिने विकायला निघाली होती. कार्तिक हसत असतो. सावनी कार्तिकला म्हणत असते की पण खरंच मानलं पाहिजे हा तुम्हाला. आता तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. तुम्हाला काहीही करून मुक्ताच्या जवळ जायचं आहे. म्हणजे तसंही मुक्ताचा नवरा असून नसल्यासारखा आहे आणि मुक्ताला तो काही सुख देत नाही. त्यामुळे काहीही करून आता तुम्हाला मुक्ताच्या जवळ जायचं आहे आणि मुक्ताला आणि सागरला एकमेकांपासून दूर करायचं आहे. सोबत इतकी जवळीक साधायची आहे की मुक्ताने स्वतःहून सागरला डिवोर्स दिला पाहिजे. कार्तिक म्हणतो की हो करेल ना मी हे सगळं, परंतु त्यासाठी मला पैसे लागणार त्या सगळ्याचे. तर सावनी लगेचच एक पैशांची गड्डी ही कार्तिकला देत. कार्तिक खूपच खुश होतो आणि म्हणतो की आता तुमचं काम तर मी बरोबर करणार. कसा मग त्या मुक्ताला माझ्या जाळ्यात अडकवतो ते तुम्ही बघाच. ते मुक्ता ही घरी आलेली असते आणि त्यावेळी स्वाती आणि इंद्रा दोघीही किचनमध्ये काम करत असतात. जेव्हा मुक्ताला आलेलं बघते तेव्हा इंद्रा लगेच तिला बोलायला सुरुवात करते की जेव्हा बघावं तेव्हा नुसती आईच्या घरी पडलेली असते आणि डॉक्टरीनबाई या जेवायला बसा असं काहीतरी तिला टोमणे मारत असते. मुक्ता सगळे ते ऐकून घेत असते. तेव्हा स्वाती इंद्राला म्हणत असते की अगं आई, तू कशाला तिला बोलतीयस? मी नाही का माहेरपणाला येत? तेव्हा इंद्रा म्हणते की हो, तू दुबईला राहतेस, कधीतरी येते का बाई माहेरपणाला, परंतु हिचं काय, हिचं तर माहेर जवळच आहे. हिला वाटतं तेव्हा ती तिथे जाऊन बसते. आणि खरं तर ना सई आहे, फक्त सईकडं बघते ग मी. नाहीतर मी आहे ना ह्या मुलीचं लग्न माझ्या सागरसोबत लावूनच दिलं नसतं. आणि आपल्या सईलासुद्धा तिचीच आस आहे, सारखी मुक्ताई मुक्ताई करत राहते, म्हणून मला गप्प बसावं लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मुक्ता ऐकत असते तेव्हा मुक्ताला फार वाईट वाटतं आणि मुक्ता रडत रडतच आतमध्ये निघून जाते. तर कार्तिक मात्र ह्या सगळ्या गोष्टी ऐकून खूपच खुश होत असतो. इकडे मुक्ता तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते आणि घडलेल्या गोष्टींचा आणि इंद्रा तिला जे काही बोललेली असते त्याचा तिला खूप त्रास होत असतो. आणि आदित्य समोर सांगितलेलं असतं की त्याचं मुक्तावर प्रेम नाही आहे. त्यामुळे मुक्ता अजूनच चिडलेली असते आणि मुक्ता खूप टेन्शनमध्ये असते. आता या गोष्टीचा फायदा घेऊन कार्तिक तिथे आलेला असतो आणि मुद्दामच तो मुक्तासाठी लिंबू पाणी घेऊन येतो आणि मुक्ताच्या जवळ बसतो आणि मुक्ताला म्हणत असतो की मुक्ता वहिनी, मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही या घरामध्ये किती काय काय सहन करता आणि मला खरंच लाज वाटते या गोष्टीची की सागर तुमच्यासोबत असा वागला. मला माहिती आहे की सागरने माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप काही केलं आहे, माझी त्याने खूप मदत केली आहे, परंतु म्हणून त्याने असं वागायचं, त्याने तुमच्यासोबत असं वागायचं.
अरे, आत्तापर्यंत तुम्ही ह्या घरासाठी काय नाही केलं आहे, सगळं काही केलं आहे, तरीसुद्धा त्या सागरला त्याची काहीही किंमत नाही आहे आणि तो तुम्हाला असं बोलला. घरातले सुद्धा तुम्हाला नीट समजून घेत नाही आहे, हे गेल्या काही दिवसांपासून मी बघतो आहे आणि मला तुमच्यासाठी फार वाईट वाटतं आहे. असं म्हणून आता तो मुद्दामच मुक्ताच्या जवळ येत असतो, मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवत असतो. मुक्ता त्याला इग्नोर करत असते. तर तो म्हणत असतो की जाऊ द्या, घरातल्या कोणाला काळजी नसेल तरी चालेल, परंतु मला तुमची फार काळजी आहे. आणि असं म्हणून मुक्ताला तो लिंबू पाणी देत असतो, परंतु मुक्ता घेत नसते. त्यामुळे जबरदस्तीनं तो मुक्ताच्या हातामध्ये ठेवत असतो. त्यामुळे मुक्ता म्हणते की ठीक आहे मी घेते, तुम्ही नका देऊ मला. आणि मग मुक्ता लिंबू पाणी घ्यायला जाते, तितक्यातच तिच्या सई येते. तर सई आल्यावर मुक्ताला म्हणत असते की मुक्ताई, मला तुला एक सिक्रेट सांगायचं आहे. तर कार्तिक म्हणतो की अरे वा सई, सांग की मग काय सिक्रेट आहे. तेव्हा मुक्ता सांगते की ते फक्त माझं आणि मुक्ताईचं सिक्रेट आहे, मी तुम्हाला नाही सांगणार. तर आता कार्तिक तिथून निघून जातो. कार्तिकचा मूड ऑफ झालेला असतो. त्यानंतर मुक्ता सईला विचारते की काय आहे सई माऊ सिक्रेट तुझं, सांग बरं मला. सई सांगते की अगं मी तर आज टिफिनच खाल्ला नाही. मुक्ता म्हणते की का बरं नाही खाल्लास. तेव्हा सई सांगते की अगं तुझ्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या त्या इतक्या बेस्ट होत्या की माझ्या सगळ्या फ्रेंड्सला खूप आवडल्या आणि त्यांनी माझा सगळा डब्बा संपवून टाकला. तर मुक्ताचं आणि सईचं बोलणं सुरू असतं. त्याचवेळी सागर तिथे येतो आणि सागर विचार करतो की मला जर मुक्ताला मनवायचं असेल तर मला सईकडूनच तिला मनवावं लागणार आहे. कारण मुक्ता आणि माझ्यामध्ये जर कोणी दुवा असेल तर ती फक्त सई आहे आणि मी जर सईची मदत घेतली ना मुक्ताला मनवण्यासाठी तर नक्कीच मुक्ता म्हणेल. सागर सईला म्हणतो की सई मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तर सागरला बघून मुक्ता लगेच तिथून निघून जाते. त्यानंतर सई आणि सागर मिळून दोघंही प्लॅन करतात. तर रात्रीच्या वेळी सागरनी आईस्क्रीम मागवलेली असते, जी मुक्ताला आवडते, मेल्टेड आईस्क्रीम. आणि मुक्तासाठी तो आईस्क्रीम घेऊन आलेला असतो, सोबतच सर्वांसाठी घेऊन आलेला असतो आणि एक पार्टीचं निमित्त त्याने केलेलं असतं. सर्वजण आईस्क्रीम पार्टी करत असतात. मुक्ताही तिथे येते. जेव्हा सागर मुक्ताला आईस्क्रीम देतो तेव्हा मुक्ता म्हणते की मला नको आहे, मला सर्दी झाली आहे. कारण मुक्ता त्याच्यावर नाराज असते. मग सई एक शक्कल लढवते. सई म्हणते की आता एक करायचं आहे, म्हणजे स्वाती आत्तू आणि मामा दोघंजण एकमेकांना आईस्क्रीम भरवतील. त्यानंतर आजी आणि भाऊ एकमेकांना आईस्क्रीम भरवतील आणि मग मुक्ताई आणि पप्पासुद्धा एकमेकांना आईस्क्रीम भरवतील. त्यामुळे सर्व कपल एकमेकांना आईस्क्रीम भरवत असतात आणि सोबतच सई मुक्ताला आणि सागरला सुद्धा एकमेकांना आईस्क्रीम भरवायला लावते. त्यामुळे मुक्ताचा नाईलाज होतो. मुक्ता सागरला तर आईस्क्रीम भरवते, परंतु सागरच्या हातून काय आईस्क्रीम खात नाही आणि तिथून निघून जाते आणि म्हणते की मला सर्दी झाली आहे, मी नाही खाणार आहे आईस्क्रीम. आणि ती तिथून निघून गेल्यावर इंद्रा मात्र चिडते आणि म्हणत असते की काय झालं असतं जर माझ्या मुलाच्या हातून आईस्क्रीम खाल्ली असती तर, हिला तर माझ्या मुलाला काही सुखच द्यायचं नाही आहे. इकडे सावनी ही डॉक्युमेंट बघत असते आणि मनात म्हणत असते की सागर कोळी तुला सोडणार नाही, तुम्हाला पहाटे 4 वाजता यायला लावलं आहे ना, बघते मी तुझ्याकडं. नाही तुला रस्त्यावर आणलं ना तर माझं नावसुद्धा सावनी नाही आहे. आता तितक्यात आदित्य तिथे येतो आणि सावनीला तो म्हणत असतो की सावनी मम्मा तू ते घर का सोडलंस पप्पाचं. तेव्हा सावनी म्हणते की आता हे काय नवीन आणि हे का विचारतोय तू. तेव्हा आदित्य म्हणत असतो की मम्मा अगं ते लोक किती चांगले आहेत, म्हणजे आजी आजोबा किती छान आहेत, सई किती चांगली आहे, म्हणजे जेव्हा मी त्या घरातून निघत असतो ना तर सगळे माझ्यासाठी रडत असतात आणि मी पुन्हा पुन्हा त्यांच्या घरी यावं असं त्यांना वाटत असतं. ते सगळे किती छान आहेत, मग तू त्यांचं घर का सोडलंस आणि जेव्हा तू घर सोडलंस तेव्हा त्यांनी तुला थांबवलं नाही का माझ्यासारखं. हे सगळे प्रश्न सावनीला तो विचारत असतो, परंतु सावनी मात्र वेगळ्या टेन्शनमध्ये असते आणि ती त्याला पूर्णपणे इग्नोर करते आणि म्हणते की तू जाऊन झोप बरं, हे फालतू प्रश्न मला विचारू नको. या गोष्टीचा आदित्य विचार करत असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सावनी हर्षला म्हणत असते की ती मुक्ता आहे ना ती वाळवी आहे, वाळवी. कशा सगळ्या घरादाराला आणि खानदानाला पोखरून जाईल ना बघच. तर इकडे लाईट्स ऑफ असतात, घरामध्ये कोणीही नसतं आणि आता कार्तिक मुक्ताला मिठी मारतो तेव्हा मुक्ता खूप घाबरते आणि कोण आहे असं ओरडत असते. परंतु त्याचवेळी लाईट येते आणि ती कार्तिकला जोराचं ढकलून देते. तसाच कार्तिक हा सोफ्यावर पडतो आणि कार्तिकला बघून आता मुक्ता अक्षरशः खूप घाबरलेली असते आणि तिला प्रचंड मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.